Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper first, unit number 4, Kharif oilseed crop. In Kharif oilseed crop, cultivation of nigar. Cultivation of nigar. तर या चॅप्टर नंबर युनिट नंबर 4 मध्ये जे खरीप ऑइल सीड क्रॉप आहे त्यामधलं चौथं क्रॉप जे आहे ते निगर. निगर म्हणजे कारळ. काय म्हणतो आपण? कारळ. कॉमन नेम रामतीळ, काला तीळ, कराळ, करळ, करळ आहे ना. तर सूर्यफुलापेक्षा बारीक असणारं काळं जे असतं, आता फोटो दाखवणार आहोत. बॉटॅनिकल नेम इज गोयझोटिया अबायसिनिका. बॉटॅनिकल नेम आहे फॅमिली कंपोजिटी, ओरिजिन ट्रॉपिकल अमेरिका. तर गोयझोटिया अबायसिनिका is a botanical name of niger. Composite is a family of niger. Origin is tropical America. एक एक मार्कासाठी विचारू शकता. तसं निगर क्रॉप जे आहे हे बोर्ड एक्झाममध्ये 2 मार्कासाठी, 4 मार्काचं नाही. तर टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये किंवा एखादी शॉर्ट नोट्स किंवा एखादी मार्काचं फिल इन द ब्लँकमध्ये विचारू शकतात. तर बघूया आपण निगर कसं असतं. हे आहे कारळ, बारीक कारळ जे आपण भोपळा वगैरे बनवित असताना आपण याचं फोडणी दिली जाते कारळ्याची, आहे ना, निगर. तर हे ऑइलसीड क्रॉप आहे. हे निगर तर काळंभोर, थोडं लाईट ब्लॅक असंही असतं. ते फार बारीक असतं. तर हे कारळ्याचं पीक आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टेजमध्ये असलेलं. नंतर हे फ्लावरिंग स्टेजमध्ये असे भरपूर फुलं येतात, त्याला भरपूर फुलं येतात. कॅप्सूल असते, कॅप्सूलमध्ये धान्य भरलेलं असतं. म्हणजे कंपोजिटी फॅमिली आहे. जे सूर्यफुलाची, सनफ्लावरची, करडीची म्हणजे सॅफ्लावरची जे कुटुंब आहे कंपोजिटी, तेच हे निगरचे कंपोजिटी फॅमिली आहे. तर व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसावं आणि व्यवस्थित नोट करून घ्या, तर तुम्हाला परीक्षेमध्ये व्यवस्थित लिहिता येणार. तर बघूया पहिला पण इकॉनॉमिक युजेस. इट इज अ ऑइल सीड क्रॉप ग्रोन इन इंडिया. हे तेलवर्गीय पीक आहे, महत्त्वाचं आहे. ऑइल इज युज्ड फॉर कुकिंग पर्पजेस. याचं तेल काढल्यानंतर तेल आपण फोडणी देण्यासाठी, खाण्यासाठी वापर केलं जातं. सीड्स आर युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ चटणी. तर कारळाची चटणीसुद्धा असते, काळी काळी चटणी. जसं लिनसीड म्हणजे जवसाची चटणी असते, तसं कारळाची चटणी असते. तर बरेच आवडीनं खातात चटणी. ऑइल इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट, पेंट, वार्निश, सोप. त्याचं ऑइलसुद्धा आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट, जे पेंट तयार होतं, वार्निश होतं, सोप, यासाठी इन्ग्रेडियंट म्हणून या तेलाचा वापर सुद्धा केलं जातं. खाण्यासाठी करतात, मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठीही केलं जातं. ऑइल केक इज युज्ड ॲज अ फॉडर टू द कॅटल. यापासून मिळालेली जी पेंड आहे ती पेंड जनावरांचं आलप म्हणून वापर केलं जातं. ड्राईड स्टॉक्स आर युज्ड फॉर फ्यूल पर्पज. आता जे जाळ त्याचं खोळ आहे ते आपण इंधन म्हणून सुद्धा वापर करतो. इट कंटेन अबाउट 40 to 45% ऑइल. या कारळामध्ये, या निगरमध्ये तेलाचं प्रमाण 40 ते 45% आहे. किती? 40 ते 45% तेलाचं प्रमाण आहे. हे आहे निगर, हे आहे कारळ. तर हे बियापासून आपण चटणीसुद्धा करतो. यामध्ये थोडी मिरची वगैरे टाकून काढली जाते आणि चटणी म्हणून याचा वापर केला जातं. फोडणी म्हणून याचा वापर केला जातं. नंतर ही पेंड आहे, निगरची पेंड, हे जनावराला आलप म्हणून वापर केलं जातं. तर कॉन्सन्ट्रेटेड फीड म्हणून याचा वापर केला जातं. तर ही सुद्धा पेंड आहे. निगर सीड केक पेंडच आहे ही कारळाची. देन इकॉलॉजी. इकॉलॉजी इन्क्लूड क्लायमेट अँड सॉईल. तर इकॉलॉजीमध्ये क्लायमेट आणि सॉईल हे दोन्ही पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. काही वेळेला क्लायमेट म्हणून विचारतात, तर फक्त क्लायमेटची माहिती द्यायची आहे. तर बघूया आपण क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल ॲज वेल ॲज सब ट्रॉपिकल क्रॉप. तर उष्णकटिबंधातील तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. याला गरम आणि आर्द्रता हवामान असणं आवश्यक आहे. दमट वातावरण असणंही गरजेचं आहे. द टेम्परेचर रेंज रिक्वायरमेंट इज 15 to 30 डिग्री सेल्सिअस.
तर या पिकाला तापमान 15 ते 30 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे व्यवस्थित वाढ होण्यासाठी. ॲन्युअल रेनफॉल इज अबाउट 250 to 750 मिलीमीटर. वर्षाचं पर्जन्यमान 250 ते 750 मिलीमीटर असायला पाहिजे. इट इज ग्रोन इन वॉर्म पार्ट ऑफ इयर. तर हे पीक उष्ण हवामानामध्ये येणार आहे. वर्षामध्ये जे उष्ण तापमान म्हणजे खरीपमध्ये, तर खरीप सीझनमध्ये हे पीक चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं, येतं सुद्धा. नेक्स्ट बघूया आपण सॉइल. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल. तर कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक आहे. बट वेल ड्रेन सँडी लोम सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. उत्तम निचरा होणारी वालुकामय पोट्याची जमीन फार उपयुक्त असते. पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये सहसा निगर पीक घेऊ नये. नवीन बांध वगैरे टाकलेलं असेल त्याच्यावर सुद्धा हे कारळ्याचं पीक योग्य येतं. वॉटर लॉगिंग कंडिशन इज हार्मफुल. ज्या जमिनीमध्ये पाणी साचतं ती जमीन निगर पिकाला अयोग्य ठरते. इट रिक्वायर वेल ड्रेन्ड सॉइल्स विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी जमीन आणि पाणी न धरणारी जमीन निगर पिकाला चांगली असते. इट शुड बी फर्टाईल. तर फर्टाईल जमीन असणं गरजेचं आहे. सुपीक जमीन असणं आवश्यक आहे. नेक्स्ट बघूया आपण लँड प्रिपरेशन. जमिनीची पूर्व मशागत कशी असायला पाहिजे. द सीड्स आर व्हेरी स्मॉल हिन्स रिक्वायर फाईन सीड बेड. तर याचं बियाणंच फाईन असतं, लहान असतं, तर आबडधोबड जमीन चालत नाही. सॉफ्ट अँड कॉम्पॅक्ट सीड बेड असणं आवश्यक आहे. लँड शुड बी प्लुईंग इन समर और आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. तर उन्हाळ्यामध्ये एक नांगरणी करायला पाहिजे. अगोदरचं पीक निघाल्यानंतर आपण नांगरणी द्यायला पाहिजे. हलक्या हाताने किंवा 3 वर्षांनी एकदा खोल नांगरणी तरी करायला पाहिजे. देन 2 to 3 times क्रॉस वाईज हॅरोईंग टू गेट फाईन टिल. तर 2-3 वेळेस कुळोच्या पाळ्या द्यायला पाहिजे जेणेकरून जमीन फाईन टिल्थ होणार म्हणजे भुसभुशीत होणार. लँड इज लेवल बाय लँड लेवलर. नंतर जमीन लेवल करून घ्यायला पाहिजे. त्याबरोबर जमीन कॉम्पॅक्टसुद्धा होणार. पेरणीसाठी सोपं होणार. व्यवस्थित युनिफॉर्म पेरणी होणार. यासाठी जमीन लेवल करून घ्यायला पाहिजे. देन अप्लाय 5 tons ऑफ FIM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग. तर लास्ट कुडुईंगच्या अगोदर आपण 5 टन म्हणजे 10 गाड्या शेणखताच्या प्रति हेक्टरी द्यायला पाहिजे. तर व्यवस्थित पीक जोमदार येणार. अशा रीतीनं आपण जमिनीची पूर्व मशागत करणं आवश्यक आहे. देन व्हेरायटीज निगर बी. निगर बी एक व्हेरायटी आहे. N5 आणि ओटा कॅमंड आणि सह्याद्री IPG 76. तर ह्या व्हेरायटी निगरच्या आहेत. तर फिल इन द ब्लँकमध्ये वगैरे विचारू शकतात. डॅश इज अ व्हेरायटी ऑफ निगर. तर त्या व्हेरायटीचं नाव लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघत राहा आणि आपण पूर्ण सिलेबस कंप्लीट करणार आहोत. अजिबात चिंता करायची नाही. तर आपलं यूट्यूब चॅनल तयार आहे. तुमचं पूर्ण सिलेबस ओके करून देणार. व्यवस्थित व्हिडिओ बघत राहा. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. काही अडचणी येत असतील तर कमेंट्स करा आपण, किंवा जास्तच अडचण असेल फोनसुद्धा करू शकता. आपलं प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून देणार मी. तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान जय किसान.